गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इयत्ता 6वीच्या मराठीच्या तासाला तुमचे हार्दिक स्वागत. मुलांनो, मागील तासाला आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 3 पाऊस आला पाऊस आला ही कविता आपण पूर्ण अभ्यासली, बरोबर? आजच्या तासाला आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 4 माहिती घेऊया हा पाठ अभ्यासणार आहोत. मुलांनो, ह्या पाठामध्ये आपल्याला माहिती मिळवायची आहे, म्हणजेच आपल्याला माहिती दिलेली आहे. ती माहिती कोणाची आहे ती आज आपण ह्या पाठामध्ये बघणार आहोत. मुलांनो, जसे वैद्यकीय क्षेत्र, इंजिनिअरिंग क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र आहेत, अगदी तसेच संशोधन क्षेत्रही महत्त्वाचे क्षेत्र आहे. संशोधन म्हणजे मुलांनो सर्च करतात ते, जसे शास्त्रज्ञ असतात त्याप्रमाणे. या क्षेत्रात तल्लख बुद्धिमत्ता, प्रयत्न, सातत्य, कठोर परिश्रमाची जोड असते. बघा मुलांनो, जे सायंटिस्ट असतात, शास्त्रज्ञ असतात, ते खूप तल्लख बुद्धीचे असतात, बरोबर? आणि तल्लख बुद्धी तर त्यांच्याजवळ असतेच, त्याचबरोबर त्यांचे प्रयत्नसुद्धा असतात. त्यांच्यामध्ये कठोर परिश्रमाची जोड असते. ते कठोर परिश्रम करत असतात. असं नाही आहे की त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली आणि आज कल्पना आली आणि ती उद्या सक्सेस होते, असं आहे का? नाही आहे ना. तर त्यासाठी ते खूप परिश्रम घेतात, कष्ट घेतात, मेहनत घेतात, प्रयत्न करत असतात आणि त्यांच्या तल्लख ते कितींदा तरी त्या गोष्टीमध्ये फेल होत जातात, पण ते सक्सेस काही सोडत नाही. ते सक्सेसच्या मागेच असतात. म्हणूनच जे संशोधक असतात त्यांच्याकडे तल्लख बुद्धिमत्ता, प्रयत्न, सातत्य, कठोर परिश्रमाची जोड असते. तसेच संयमही महत्त्वाचा आहे. आणि मुलांनो, संयम म्हणजे पेशन्स, ते सुद्धा खूप महत्त्वाचे असतात. संशोधनातून काहीतरी नवीन निर्मितीचा आनंद घेता येतो, तसेच त्याचा उपयोग समाजासाठी, देशासाठी होतो. संशोधनातून म्हणजे जे सर्च वगैरे करतात, सायंटिस्ट असतात, शास्त्रज्ञ असतात की नाही, ते सर्च करत असतात, काही ना काही त्यांचं चालूच असते आणि ते नवीन नवीन निर्मिती करत असतात आणि त्यातून ते आनंद उपभोगत असतात. आणि त्यांचा आनंद आणि त्यांची जी निर्मिती आहे ती फक्त त्यांच्यापुरतीच असते का? आता आपण स्वतः बँक बॅलन्स करतो, तो आपल्या स्वतःसाठीच असतो. पण जे शास्त्रज्ञ वगैरे, सायंटिस्ट वगैरे आहेत किंवा असे संशोधक आहेत, ते जे शोध लावतात ते फक्त त्यांच्यापुरतीच असतात का? नाही, तर ते समाजासाठी आणि देशासाठीही फायदेशीर असतात. ते समाजासाठी काही ना काहीतरी करत असतात. पाश्चिमात्य संशोधकाची नावे तुम्हाला माहीतच असतील. न्यूटन, आइन्स्टाईन, जेम्स वेट, थॉमस एडिसन इत्यादी. तसेच अगदी भारतीय संशोधकही आहेत, म्हणजे जसे बाहेरच्या पाश्चात्य म्हणजे बाहेर फॉरेन कंट्रीजमधले जसे नावाजलेले सायंटिस्ट आहेत, त्याचप्रमाणे आपल्या भारतामध्ये सुद्धा असे नावाजलेले संशोधक आहेत. बघा त्यांची कोणकोणाची नावं आहेत तर डॉक्टर होमी भाभा, विक्रम साराभाई, रघुनाथ मालेशकर, जयंत नारळीकर, डॉक्टर वसंत गोवारीकर, डॉक्टर अब्दुल कलाम इत्यादी. तर मुलांनो, आज आपण ह्या 4थ्या पाठामध्ये माहिती घेणार आहोत, ती आहे डॉक्टर वसंत गोवारीकर. हे आपल्या भारताचे संशोधक आहेत आणि त्यांचं नाव काय आहे? डॉक्टर वसंत गोवारीकर. बघा, तुम्हाला चित्र आणि आपल्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा त्यांचा फोटो दिलेला आहे. त्यांचा जन्म 25 मार्च 1933 साली, मृत्यू जानेवारीला 2015 जानेवारीला त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर मुलांनो, आता आपण बघूया ह्या डॉक्टर वसंत गोवारीकर या संशोधकाची माहिती आपल्याला काय दिली आहे. प्रथम मुलांनो, मी तुम्हाला हा पाठ पूर्ण वाचून दाखवते. ही जी माहिती दिली आहे ती मी तुम्हाला प्रथम पूर्ण वाचून दाखवते, नंतर आपण सविस्तरपणे ती माहिती काय आहे ती बघूया. पाठ 4 माहिती घेऊया. पाऊस केव्हा पडेल
किती पडेल याची देशभर चिंता असते. ही चिंता दूर करण्यासाठी ज्या संशोधकाने मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत शोधून काढली त्यांचे नाव डॉक्टर वसंत गोवारीकर. डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. शाळेत असताना त्यांना नवनव्या कल्पना सुचायच्या. एकदा त्यांना वाटले आपण मोटार बनवावी. अवघे 13 वर्षाचे असताना डॉक्टर गोवारीकर यांनी थेट अमेरिकेतील हेन्री फोर्डला पत्र लिहून आपली इच्छा कळवली. हेन्री फोर्डला मराठी कळणार नाही म्हणून त्यांनी मित्राची मदत घेऊन मराठीत लिहिलेल्या पत्राचे इंग्रजी भाषांतर केले. हेन्री फोर्डने डॉक्टर गोवारीकर यांच्या पत्राची दखल घेऊन उत्तरही पाठवले. त्यासोबत काही पुस्तकेही पाठवली. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पनाची चुणूक लहानपणीच दिसून आली. कोल्हापूरला पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. बर्मिंगहॅम विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केले. पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम केले. विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. घन पदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला. भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे. अग्निबाणाच्या मोटारीकरिता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. तर मुलांनो, तुम्ही ऐकला कोणाबद्दल माहिती सांगितली आहे ह्या पाठामध्ये? डॉक्टर वसंत गोवारीकरांविषयी माहिती सांगितली आहे. आता आपण ही माहिती सविस्तरपणे बघूया. पाऊस केव्हा पडेल, किती पडेल याची देशभर चिंता असते. ही चिंता दूर करण्यासाठी ज्या संशोधकाने मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत शोधून काढली त्याचे नाव डॉक्टर वसंत गोवारीकर. बघा मुलांनो, आतासुद्धा आपण न्यूज ऐकतो, बरोबर की नाही, की ह्या महिन्यामध्ये पाऊस थोडा कमी आहे किंवा अमुक ठिकाणी तुरळक पाणी पडणार आहे किंवा 2 दिवसांनी आपल्याला अतिवृष्टीचा म्हणजे खूप पाऊस पडणार आहे, असं आपण न्यूजवरती बातम्या ऐकत असतो, बरोबर. मग ह्या ज्या बातम्या त्यांना कोणी स्वप्नात येऊन सांगतं का? नाही की नाही, म्हणजे हवामान खात्यातून सांगितल्या जातात, बरोबर. तर या हवामान खात्यामध्ये ज्यांनी ह्या मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत शोधली, मान्सून म्हणजे रेनी सीझन, मान्सून म्हणजे काय, रेनी सीझन, ह्याची जी नवी पद्धत शोधून काढली त्यांचं नाव काय आहे? डॉक्टर वसंत गोवारीकर. पाऊस केव्हा पडेल, किती पडेल, कधी पडेल, हे सगळं आपल्याला जे आता न्यूजवरती समजते ते सगळं शोधून काढलं आहे. ते कोणी काढलं आहे? तर डॉक्टर वसंत गोवारीकर ह्यांनी ही संशोधन केलं आहे की पाऊस केव्हा पडेल, किती पडेल ह्याची देशभर चिंता असते, बरोबर. म्हणून त्यासाठी त्यांनी हे संशोधन केलं आणि एक नवीन पद्धत मान्सूनच्या अंदाजाची एक नवीन पद्धत त्यांनी शोधून काढली. त्यांचं नाव काय आहे? डॉक्टर वसंत गोवारीकर. पुढे बघा, डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म कधी झाला आहे मुलांनो? 25 मार्च 1933 1933 रोजी पुण्यामध्ये. कुठे झाला त्यांचा जन्म? पुण्याला झाला.
शाळेत असताना त्यांना नवनव्या कल्पना सुचायच्या. तुमच्यासारखे जेव्हा ते शाळेत होते तेव्हा त्यांना नवीन नवीन न्यू अशा आयडियाज त्यांच्या डोक्यामध्ये यायच्या, नवीन नवीन कल्पना त्यांना सुचायच्या. एकदा त्यांना वाटले आपण मोटार बनवावी. एकदा त्यांना काय वाटलं की आपण काय बनवावी? मोटार, म्हणजे एक छोटीशी अशी मोटार बनवावी. अवघे 13 वर्षाचे असताना डॉक्टर गोवारीकर यांनी थेट अमेरिकेतील हेनरी फोर्डला पत्र लिहून आपली इच्छा कळवली. त्यावेळी अमेरिकेमध्ये हेनरी फोर्ड हे खूप फेमस नाव होतं आणि ते असे नवीन नवीन गाड्या वगैरे बनवत होते आणि हे त्यांना माहिती होतं वसंत गोवारीकरांना. आणि ते 13 वर्षाचे होते. किती वर्षाचे होते मुलांनो? 13 वर्षाचे होते. तेव्हा त्यांनी डायरेक्टली त्यांना पत्र पाठवलं आणि त्यांना आपली इच्छा व्यक्त केली की मला मोटार बनवायची आहे, कारण ते फेमस होते मोटार बनवण्यामध्ये. आणि ते पत्र जे लिहिलं होतं ते त्यांनी मराठीमध्ये लिहिलं होतं. हेनरी फोर्डला मराठी कळणार नाही म्हणून त्यांनी मित्राची मदत घेऊन मराठीत लिहिलेल्या पत्राचे इंग्रजीत भाषांतर केले. त्यांनी काय केलं? ते पत्र मराठीमध्ये लिहिलं होतं. आता अमेरिकेमध्ये मराठी कळणार आहे का? नाही. मग त्यांनी काय केलं? आपला जो मित्र होता त्याला इंग्रजी येत होतं, त्यांनी ते पत्र इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलं आणि ते कोणाला पाठवलं? हेनरी फोर्डला, अमेरिकेला पाठवलं. किती वर्षाचे होते मुलांनो ते तेव्हा? 13 वर्षाचे होते. किती वर्षाचे होते? 13 वर्षाचे. 13 म्हणजे 6 किंवा 7 स्टँडर्डमध्ये असणार ते. हेनरी फोर्डने डॉक्टर गोवारीकर यांच्या पत्राची दखल घेऊन उत्तरही पाठवले. बघा मुलांनो, जेव्हा ते अमेरिकेला पत्र गेलं तेव्हा हेनरी फोर्ड म्हणजे किती मोठे माणूस होते. त्यांनी ते पत्र अवॉइड केलं नाही, तर त्यांनी त्या पत्राची दखल म्हणजे ते पत्र त्यांनी वाचलं, बघितलं आणि त्याचं आन्सरसुद्धा दिलं, उत्तरही पाठवलं. त्यासोबत काही पुस्तकेही पाठवली. बघा, लहान मुलाने पत्र पाठवलं आहे, ते उत्सुकतेने त्यांनी बघितलं आणि बघितलं तर त्याला मोटार कशी बनवायची हे पाहिजे होतं. तेव्हा त्यांनी ते अवॉइड केलं नाही, तर त्यांनी त्या पत्राचे उत्तरही म्हणजे पत्राचं आन्सर पण केलं आणि त्या पत्रासोबत काही पुस्तकेसुद्धा पाठवली. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पनाची चुणूक लहानपणीच दिसून आली. म्हणजे बघा, आज ते इतके मोठे होऊन गेलेले आहेत, बरोबर की नाही? आणि ते लहानपणापासूनच इतके चातुर होते हे त्या म्हणजे यावेळी 13 वर्षाचे असताना समजून येते की किती त्यांच्यामध्ये संशोधन करण्याची इच्छा होती. नवीन नवीन कल्पना किती लहान वयातच त्यांच्या डोक्यात येत होत्या. म्हणूनच सांगितलं कुशाग्र म्हणजे एकदम स्मार्ट, बुद्धिमत्ते आणि दृढ संकल्पना. दृढ म्हणजे एकदम पक्का निर्धार करतात ना, पक्की कल्पना. संकल्पना म्हणजे नवीन नवीन आयडियाज येणे. अशी चुणूक ही लहानपणीच त्यांची दिसून आली. कोल्हापूरला पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. बर्मिंगहॅम विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केले. पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम केले. बघा मुलांनो, त्यांचं जेव्हा शालेय शिक्षण कंप्लीट झालं म्हणजे 10th स्टँडर्डपर्यंत त्यांचं शिक्षण कंप्लीट झालं, त्यानंतर कोल्हापूरला पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर, पदवीपर्यंत म्हणजे ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यांनी ग्रॅज्युएट कोल्हापूरला केलं आणि ते कंप्लीट झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी, ग्रॅज्युएट नंतर ते उच्च शिक्षणासाठी कुठे गेले? इंग्लंडला गेले. इंग्लंडला ते कोणत्या विद्यापीठात होते मुलांनो? बर्मिंगहॅम या विद्यापीठातून त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केले. कोणत्या विषयात संशोधन केले? रासायनिक विषयामध्ये त्यांनी संशोधन केले. बघा, कोल्हापूरला पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. बर्मिंगहॅम विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केले. पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी कामसुद्धा केले. म्हणजे शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर त्यांनी तिथे संशोधन क्षेत्रामध्ये पुढे इंग्लंडला ऊर्जा संशोधन केंद्रामध्ये त्यांनी संशोधक म्हणूनही कामसुद्धा केले.
विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. बघा मुलांनो, जसे डॉक्टर वसंत गोवारीकर हे संशोधक आहेत, तसेच विक्रम साराभाईसुद्धा हे संशोधक होते. त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी 1967 मध्ये ते भारताच्या अवकाश म्हणजे स्पेस बरोबर, त्यामध्ये संशोधन केंद्रात रुजू झाले. ते घन पदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला. जेव्हा ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू म्हणजे तिथे काम करण्याला आले, त्यानंतर त्यांनी एक नवीन प्रोजेक्ट घेतला. तो प्रोजेक्ट कोणता होता? घन पदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांनी एक नवीन असा हा प्रकल्प सुरू केला. भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे. विज्ञान म्हणजे सायन्स क्षेत्रात त्यांनी खूप मोठी केलेली ही कामगिरी आहे. अग्निबाणाच्या मोटारीकरिता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. इंधन त्यांनी कशासाठी विकसित केले? तर अग्निबाणाच्या मोटारीकरिता त्यांनी घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. कोणी विकसित केले मुलांनो? तर डॉक्टर वसंत गोवारीकर. तर मुलांनो, तुम्हाला डॉक्टर वसंत गोवारीकर यांची माहिती समजली. अजून मुलांनो, असेच आपल्या भारतामध्ये जसं विक्रम साराभाई आहे, डॉक्टर अब्दुल कलाम आहेत, ह्यांनी सुद्धा वेगवेगळे असे संशोधन केलेले आहेत. ह्यांची माहिती तुम्हाला मिळवायची आहे, त्यांचं ज्ञान तुम्हाला घ्यायचं आहे, त्यांनी कशा प्रकारे माहिती मिळवली आहे. कारण आपल्या भारतामध्ये सुद्धा असे खूप विद्वान आहेत, म्हणजे असे संशोधक आहेत ज्यामुळे आपल्याला सुद्धा त्याचा फायदा झालेला आहे. तर मुलांनो, तुम्हाला हा पाठ समजला? डॉक्टर वसंत गोवारीकर यांची माहिती तुम्हाला समजली? ओके. तर मुलांनो, आता आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढील तासाला. थँक्यू.